पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भूक लागलीये। माँ माँ नाही कुठे गायब झाली? माँ काहीतरी बनवलंय। सारखं पडवळ कुठे गेली? हे माँ भूक लागलीये माँ। हात असेल। अच्छा हो का? बरं एक मिनिट हा सासू जरा थांब, डॉक्टर मधुर माझ्याशी बोलतायत। हो तुम्ही दोघीही माझ्याशी बोलताय काय? मग कशा आहात दोघीही? एकदम छान। मी माझ्या सुनेची सगळी कर्तव्य पार पाडतेय आणि मी सुद्धा माझ्या सुनेला अगदी जपते बरं का? ऐकलत का? मी काय विचारलं, तुम्ही दोघीही कशा आहात? मला वेगळंच उत्तर अपेक्षित होतं। मला वाटलं सून सासूबद्दल सांगेल, सासू सुनेबद्दल सांगेल, पण नाही, तसं नाही केलं तुम्ही दोघींनी। अरे देवा, असं म्हणायचं होतं का तुम्हाला? नाही म्हणजे आम्ही तसंच उत्तर तुम्हाला देणार होतो, पण आम्हाला वाटलं की तुम्ही आम्हाला आमच्याबद्दल विचारताय। ठीक आहे मी सांगते। काय ना, माझ्या सासूबाई खूप नाजूक आहेत, त्यामुळे मी त्यांना अगदी जपून ठेवलंय। जिकडे मी तिकडे सासूबाई, अगदी तळ हाताच्या फोडासारखं जपलंय त्यांना। आणि आता तर सांग ना कुठे ठेवलंयस? थंडी पाऊस वारा काही लागू नये ना म्हणून एके ठिकाणी छान सांभाळून ठेवलंय। वहिनी वहिनी हा दादा झोपा काढतोय? मग वहिनी आणि आई काय लपाछुपी खेळत आहे? अरे यार भूक लागली यार। चला जेवणाची सोय झाली। अंडे मिळालं। आज पेट भर के नाश्ता करेंगे, पेट भर के नाश्ता। हाँ हो अंड सासूबाई, अंड्यावर सासूबाई का लिहिलंय? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आपलं पोट भरल्याची मतलब। चलो बॉस, आज अंडा खाएंगे। हे गेलं हळद। भारी मीठ कुठे? मीठ आई पण हरवली, मीठ पण हरवलं यार। मीठ अरे यार मी ह्यात पण अंड? वा देवा, तुझे अनंत उपकार। भुकेला मागतो एक अंड, देव देतो 2-2 अंडी। क्या बात है। नाही ह्या अंड्यावर सुनबाई लिहिलंय? जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आज डबल ऑमलेट खाऊया। आज ऑमलेट पण मीठ तर लागेल। मीठ कुठे ठेवलंय आता? मीठ सापडला। वा वा वा, आज डबल ऑमलेट खाणार। ही गेली सासूबाई, ही गेली सुनबाई।
माय गॉड तनू तनू उठ. अरे उठ लवकर. मारतेस का काय? मध्ये सासूबाई चिरडल्या गेल्या असतील. अरे मी काय वेडा आहे का? अगं आई येते माझी, मला काळजी नाहीये का तिची? अगं मी झोपण्याआधी ना तिला तिकडे ठेवलं होतं टेबलवर. तिकडे कशाला ठेवलंस टेबलवर? थंडी वाजेल ना त्यांना. वेडा कुठचा. अंको अगं तू तुझ्या सासूबाईंना इतकं जपशील ना तर माझ्या आयुष्याचं रोज कुलू म्हणाली होईल, माहितीये तुला? तनू सासूबाई कुठे आहे? तिकडे नाहीयेत. अगं पण इथेच ठेवलं होतं मी ते अन्न. काही नाही ते माझे कानातले डूल हरवलेत ना. हे नाही दुसरे ते शोधते. ओ मला वाटलं सासूबाई हरवल्या की काय. छे एवढं कुठे आलंय माझं नशीब. काय? नाही मी म्हणते की तुमच्यासारख्या सासूबाई मिळायला नशीब लागतं. मी तुम्हाला अगदी जपून ठेवलंय आमच्या तिजोरीत. तिजोरीत? सासूबाई तुम्ही माझा अमूल्य ठेवात, माझ्या आयुष्यातला खडात. काय म्हणजे मौल्यवान खडा. लाईक पाचू, एमरल्ड, रुबी, लाईक दॅट. तुम्हाला अजून कुठे ठेवणार मी? कशी ग माझी सुनबाई ती. मी सुद्धा माझ्या सुनबाईला अगदी जपून ठेवलंय. हो कुठे? ते का सांगू? निष्पाप जीव आहे तो. तुझा काय भरोसा? तू शोध डुल शोध. हा पिल्लू डुल शोध तिचे. तनू मला ते अंड सापडायलाच पाहिजे. यार पण अंकू मला खरंच नाही माहिती आईने अन्न कुठे ठेवलंय ते. ते नाही सासूबाई. मग सासूबाई असं म्हण ना. हे तनू असं तर झालं नसेल ना की सासूबाईनाच कुठेतरी लपवून ठेवलं असेल. अंकू ग काही काय बोलतेस? माझी आई आहे ग ती. एक्झॅक्टली म्हणूनच त्यांचा काहीही भरोसा नाहीये. तू एक काम कर, मी जरा बाहेर जाऊन सासूबाईंना शोधते. तोपर्यंत तू इकडे सासूबाईंना शोध. ओके बाय. आज डबल ऑमलेट खाऊया. तू कधी आलास? नाही तू काय शोधतेस? नाही ते मी बघते फक्त की नीट डस्टिंग केलंय की नाही, केअर व्यवस्थित काढलाय की नाही, मी ते बघते. तू आलास कधी? मला झाला अर्धा तास झाला येऊन. हा आणि लवकर आलो ना आज. सॉलिड भूक लागली मला. मी तुमच्या रूम मध्ये पण आलो होतो. दादा सताड झोपला होता. मग मला हाक मारायची ना. तुला हाक मारली पण तू ओज नाही दिला. आणि तिकडे खिडकीजवळ मला अंड दिसलं. म्हटलं खिडकीजवळ काय करताय अंड? ऑमलेट करून खाऊया म्हटलं. हो नो सासूबाई. सासूबाई वहिनी काय झालंय? तू एकच अंड्याचं डबल ऑमलेट का बनवलंस? एकाच अंड्याचं डबल ऑमलेट? नाही ऍक्च्युली मला दुसरं अंड पण सापडलं. मी मीठ शोधायला गेलो तर तांदळाच्या डब्यात दुसरं अंड होतं. म्हटलं आज डबल ऑमलेट होई जाय. देवा सासूबाई. वहिनी हा काय नवीन फंड आहे? नाही म्हणजे आता तुम्ही अंडी सुद्धा वाटून घेतलीत का? काही अंड्यांवर सासूबाई, काही अंड्यांवर सुनबाई. हे मला पटलेलं नाही आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. सासूबाई. सुनबाई नाही बघ तू सासूबाईंना कळू देऊ नकोस की तू सासूबाई असं लिहिलेलं अंड्याचं ऑमलेट केलंस. कळलं? मी जरा आलेच. बरोबर. म्हणजे तुमची भांडणं नाही होणार. करेक्ट. किती हुशार आहेस रे रॉनी. वहिनी पण हुशार आहे आमच्या. काय झालं सुनबाईला? काय झालं? गेली कुठे सुनबाई पडली बिडली की काय? नाही आई इथून आता गेली पण खूप टेन्शन मध्ये वाटत होती. हो का? हो. वाह छान 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 छान. आज दुपारी घरी जेवायला आलास. सगळ्या मैत्रिणीकडे कडकी वाटतं. हाँ नहीं आज म्हटलं खुद के हाथ से बनाया हुआ ऑमलेट खाएंगे. किती गोड ग माझ्या सोनू. स्वतःच्या हाताने तू आज अंड बनवून घेतलंस. ऑमलेट अंड? तू ऑमलेट अंडच पण घरात तर एकही अंड नव्हतं. मग नहीं बरोबर है अंड नव्हतंच. पर माँ जब ऊपर वाला देता है तब छप्पर फाड़ के देता है. मी मीठ शोधत होतो तेव्हा मला तांदळाच्या डब्यात अंड सापडलं. अंड तांदळाच्या डब्यात कसं काय गेलं? म्हटलं ऑमलेट बनवूया. सुनबाई. हा सुनबाईच लिहिलं होतं त्याच्यावर. मूर्ख. आजच अंड खावंसं वाटलं का? अंड खावंसं काही नाही. मला अंडी हवेत. अंड काढ. अर्ध पोटात अंड काढ. देतो तुला 1 डझन अंडी आणून देतो. 1 डझन सुनबाई. 1 डझन सुनबाई. पण हे सुनबाईला सांगायचं नाही. हा आधीच सांगून ठेवते मी.
सुनबैल्यातलं काही कळता कामा नाही. 1 डझन अंडी घेऊन येत ताबडतोब. काय चाललंय? 1 डझन अंडी, 1 डझन अंडी. सुनबाईला सांगायचं नाही. तनू, मला खूप वाईट वाटतंय रे. मी सासूबाईंची काळजीच नाही घेऊ शकले. एक मिनिट अंकू. काय झालं? वाव वाव. नाही म्हणजे मला या क्षणाचा जरा आनंद घेऊ दे. वाव. नाही म्हणजे तुला टेन्शन आलंय कारण तुला आईची काळजी घेता नाही आली. वाव अंकू, काय फिलिंग आहे यार, काय फिलिंग आहे. गप्पा बस, जोक नको मारूस आता. ते डॉक्टर मधुरा येणार आहेत, ते आल्यावर मी काय सांगणार आहे त्यांना? हा सगळा गोण त्या रौनकमुळे झालाय. तुला सांगतो अंकू, तो विषयांतर करू नकोस. विचार कर काय करायचं ते. विचार अंकू, मला जरा एक झप्पी देशील का? नाही म्हणजे कसं आहे, मला झप्पी दिली ना की असं लगेच सुचतं. देशील एक झप्पी? बस, काय वेळ आहे का झप्पीची? तू मला सांग आता काय करायचं? नवीन सासूबाई कुठून आणू मी? म्हणजे ते अंड नाही, सासूबाई. तेच ते कसं? मी म्हटलं ना सासूबाई, मग सासूबाई. बापरे, काय अटॅचमेंट झाली आहे. तनू, तू उगाच काहीतरी बडबड करू नकोस हा. आता जर 2 सेकंदात तू काही आयडिया दिली नाहीस ना तर. हो, एक सेकंद दे मला जरा. मी करतो काहीतरी विचार. ए अंकू, आपण जर दुसरं अंड आणलं तर? सासूबाई. हो सासूबाईच, पण आता दुसरी सासूबाई आणूयात का असं म्हटलं तर कसं दिसतं ते? हे बघ, आता ते डॉक्टर मधुरा येणार आहेत. तू जर मार्केटमध्ये जाऊन दुसरी अंडी घेऊन आलास तर कसं होईल? काही उपयोग होणार नाही ना. यार प्लीज काहीतरी आयडिया सांग ना. अंकू अगं तू रडू नकोस, मी करतो काहीतरी. तू नको टेन्शन घेऊस, थांब जरा. मी माहितीये का, ते डॉक्टर मधुरांनी ना काहीतरी गेम म्हणून, काउन्सिलिंग मधला भाग म्हणून आम्हाला हे दिलं होतं, अंड सांभाळायचं वगैरे. मला तर खरंच खूप गिल्टी वाटतंय. मला असं वाटतंय मी 1 दिवस सुद्धा सासूबाईंची काळजी नाही घेऊ शकले. किती बेजबाबदार आहे यार मी. ए अंकू अगं असं नको बोलूस. मला माहितीये तुझ्या आईवर खूप प्रेम आहे, पण हे अंकू, एक आयडिया आली आहे. काय आयडिया? थांब, मी तुला तुझ्या सासूबाई दाखवतो. हो, एकच मिनिट थांब. हे बघ तुझ्या सासूबाई. तनू, आता की झप्पी. ये लवकर ये. ही बघ, अंडी आणली. थँक्यू. सासूबाई, जा पटकन जा. काय ग? काय झालं? खिडकीपाशी काय करताय? अगं रॉनीची वाट बघते. कुठे गायब झाले कोणाच ठाऊक. फोन करू का त्याला? नको फोन बिन काही करू नको. येईलच इतक्यात अगं तो. नको फोन करू. ते ना डॉक्टर मधुराचा फोन आला होता, त्या येत आहेत. हो का? अगं बाई, चल तू तयार हो जा. मी सुद्धा तयार होते. हा जा. पण सुनबाई आहेत ना? हो आहेत ना. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवलंय. कुठे आहेत पण? दिसत नाहीयेत. अगं आहेत ग, ठेवल्यात. नको काळजी करूस तू. काहीतरी काम सांगणार होते मी तुला. नाही, मला तयार व्हायचंय ना. मी आले तयार ना. बाय बाय. काम सांगितलं रे तशी पळाली. लवकर आलो. आता खुश. ही घे तुझी अंडी. अंडी नाही, सुनबाई. सुनबाई, ते तुला सगळं नंतर सांगेन. आता एक काम कर, मार्कर घे आणि प्रत्येक अंड्यावर सुनबाई असं लिहित बस. हा, किचन मध्ये जाऊन बस. कोणालाही कळता कामा नाही. इथे बसून लिहू नकोस, कळलं? धर, जा लवकर. मार्कर ठेवले. जा. अंडी. सगळं काय गेम आहे? जाऊ दे, काहीतरी इंटरेस्टिंगच असेल. किती छान अंडी आहेत. त्याचं ऑमलेट, भुर्जी करायची सोडून काय गेम खेळतायत मला खरंच कळत नाही या दोघी. जाऊ दे, आईने आपल्याला जे काम सांगितलंय ते करूया. सुनबाई 1, सुनबाई 2, सुनबाई 3, सुनबाई 4, सुनबाई 5, सुनबाई 6. यार एक मार्कर सापडा तुम्ही. हाय. काय करतो तू आता? काय रौनक, खरं सांग, आता काय करत होतास तू? काय करत होता? फुटेल काय अंड. हे काय? आईने काम दिलंय. यार ठीक आहे, तू एक काम कर. तुझं झालं की हे मार्कर्स मला दे.
का? कारण अंकुने मला पण काम दिले. काय चाललंय रे या दोघींचं? नाही म्हणजे हे अंड्यांवर नावं लिहायची म्हणजे जरा जाऊ दे, आपण करू ते काम. कसं आहे यार, आता फक्त तू हे तुला कळले हे अंकुला जाऊन सांगू नको बाबा. हा माझ्याबद्दल. आणि तू पण आईला काही सांगू नकोस, तुला काही माहितीये. नाही 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 यार रॉन्या, या दोन बायकांमध्ये या घरातले नेहमी पुरुषच फसतात रे. काय करायचं या दोघींचं? काही नाही करायचं. काय करणार आहे आपण? त्या स्पेशलिस्टला काही जमणार नाही बाबा, आपल्याला कुठे काय जमणार आहे. मग देवाने सुद्धा हात टेकलेत. आता आपण हे चुपचाप काम करू. चल घे लिहायला घे. सून बाई बा बा. अरे यार आता याला काय झालंय बा. अरे यार एक काम कर, बघू घरी कुठला तरी दुसरा मार्कर शोधू आपण. हे पण सगळे खराब झालेत. सोडे चल चल बघू जरा. घरात तर अंडी नव्हती. हा बॉक्स कुठून आला? सुनबाई, अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? बघितलंस ना मी तुला कसं तळहाताच्या फोडासारखं जपलंय. मी पण जपलंय की सासूबाई तुम्हाला. हो का? छान छान. तशी तू आहेसच गुणाची सून. तुम्ही काय कमी गुणाच्या आहात का? आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? आता या दोघींच्या भांडणात काय घडणार आहे हे कोणीच गेस करू शकत नाही. हो ना यार. तरीच बाबा घराबाहेर येत आज. कसलं टायमिंग साधलंय बाबांनी. जुने खेळ आहेत ना, स्मार्ट आहेत ते. आपणच मूर्ख आहोत. अरे वा, छान. खरंच तुम्ही दोघींनी एकमेकींना छान फुलासारखं जपलंय. तुमचं एकमेकींवर खूप प्रेम आहे. खूप प्रेम म्हणजे बघा बघा, एक ओरखड सुद्धा येऊ दिला नाही मी सुनबाईवर. मी काय म्हणते मॅडम डॉक्टर, या अंड्याचा कलर थोडासा वेगळा नाही वाटत आहे का? म्हणजे जरा डार्क वाटतोय ना. तुम्ही म्हणजे जे आधी अंड होतं ते जरा लाईट होतं ना. काय? नाही नाही, ते अहो मी तांदळाच्या डब्यात ठेवलं होतं ना म्हणून त्याचा रंग बदललाय, बाकी काही नाही. बघू बघू. हे तेच अंड आहे ना? त्या अंड्याच्या कोंबडीची शपथ घेऊन सांगते मी तुम्हाला, तेच अंड आहे. नाही हो, मी सुनबाई म्हणून जे लिहिलं होतं ते हँडरायटिंग माझं दिसत नाहीये. अगो बाई, असं कसं झालं? बघू बघू बघू. नाही नाही थांबा ना, मी सांगू का कसं झालं? डॉक्टर एक मिनिटात आल्या. नाही नाही, तेच आहे, मी सांगते तुम्हाला. हे बघा लिहिलं की. हे बघा डॉक्टर, आपल्याकडे अजून 6 सुनबाई आहेत. काय सासूबाई, आता तरी सांगा खरं खरं. हे रॉनीनी लिहिलंय, रॉनीचं अक्षर आहे. रॉनी घरी आला, डबल ऑमलेट केलं आणि खाल्लं. सुनबाईला खाल्लं तुमच्या. सासूबाई तुम्ही मला नाही जपू शकलात. सुनबाई, डॉक्टर सॉरी, पण माझा बंडा घरी आला, त्याला भूक लागली. सासूबाई तुम्ही थांबा, तुम्ही चोक झालात, थांबा. मला सुनबाईला आधी हे काय विचारायचंय. विचारा ना, मी जपलंय. तुम्ही म्हणालात रॉनीने डबल ऑमलेट करून खाल्लं, बरोबर? येस. घरात अंडच नव्हतं तर दुसरं अंड कुठे मिळालं त्याला? सलीम अंडेवाला त्याच्याकडनं आणलं असेल. बघू बघू सासूबाई कशा आहेत बघू. अरे किती छान आहे त्या, बघा ना किती छान. रडत पण नाही येत आता, एकदम मस्त आहेत, मजेत. नाही नाही नाही, बघू दे त्यांना. नको ना. नाही नाही, बघू दे, बघू दे. हा, बघू बघू बघू. हा तर बॉल आहे. मी माझ्या पिलूला आणलं होतं गिफ्ट म्हणून लहानपणी. नाही खरंच डॉक्टर, मला माझ्या सासूबाईंना जपून ठेवायचं होतं, पण रॉनीनी ऑमलेट खाल्लं म्हणून प्रॉब्लेम झाला. सॉरी सॉरी सासूबाई. तुम्ही पण रडायची प्रॅक्टिस करून आलेले दिसताय. नाही नाही, प्रॉमिस. एवढा वेळ करत होते मी प्रॅक्टिस, त्या दिवशी पण केली, पण आता खरंच येते बघा डोळ्यात पाणी. नाहीच जमलं ना तुम्हा दोघींना एकमेकींना सांभाळायला. असं नका म्हणू नका.
तुम्ही दोघी सासू सुना खरंच कमाल आहात. सासू सुनेचं इतकं छान बॉन्डिंग मी आजवर कुठेच पाहिलेलं नाहीये. तुम्ही दोघींनी त्या अंड्यांना खरंच सूनबाई आणि सासूबाई समजून जपलंय आणि म्हणूनच तुम्हाला रडू येते. डॉक्टर जोक सपाटा, पण खरंच मला माझ्या सासूबाईंना खूप जपायचंय. आणि मला सुद्धा हिला जपायचंय. लाखात एक आहे माझी सुनबाई. हा हो, एक गोष्ट मात्र तुम्ही दोघी कायम लक्षात ठेवा. आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स आले ना तरी खऱ्या सासू सुनेला कधीच हरवून देऊ नका. त्यांना असंच जपत राहा. कारण खऱ्या आयुष्यातली अशी सून किंवा सासू हरवली तर तिला रिप्लेस नाही करता येणार. अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई?